नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एक मस्त झटपट होणारा आणि पौष्टिक असा मुगाची डाळ आणि रव्यापासून मस्त कुरकुरीत किंवा लोणी डोसा आपण बनवू शकतो. तर आपण सुरू करूया. चला, मी इथे 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे, भिजत घातली 1-1.5 तास आधी. रवा पण तिच्यासोबत 1 वाटी घेतलेला आहे, तोही भिजत घातला आहे. मिक्सरमध्ये हे दोन्ही घेऊया. त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालूया. हिरवी मिरची आणि आलं घालून हे छान बारीक मिश्रण वाटून घेऊया. वाटलेल्या मिश्रणामध्ये मीठ आणि खायचा सोडा घालून अगदी मस्त मिश्रण मिक्स करून घेऊया. तवा तापूया डोशासाठी आणि हे मिश्रणाचं आपण छान पातळ डोसा घालूया. थोडं तूप घालूया वर, किंवा तुम्हाला आवडलं तर बटरही घाला. हे बघा, हा झाला आपला साधा डोसा. किती कुरकुरीत आहे ना, दिसतानाच किती छान दिसतोय. चटणीसोबत खाऊया. मी इथे गन पावडर बनवली आहे, म्हणजे इडली पोडी असते ना ती. त्याच्यासोबत पण आपण एक डोसा करूया. मस्त त्याच्यावर कुरकुरीत अशी गन पावडर आणि तूप घालून छान शेकवूया डोसा. मस्त कुरकुरीत डोसा झाला आपला बघा. आणि किती झटपट निघतायत, पातळ पातळ, किती मस्त. हा गन पावडरने बनवलेला डोसा आहे. असंही तुम्ही करू शकता. मी बघा एक खाऊन दाखवते. मस्त झाला होता. आणि लोणी डोसा करूया. लोणी डोसासाठी म्हणजे उत्तप्प्यासाठी आपण थोडंसंच पीठ घातलं तव्यावर. छान पिठाला जाळी सुटली आहे. थोडी गन पावडर घालूया, तूप घालूया आणि मस्त आपला लोणी डोसाही तयार आहे. किती सॉफ्ट झाला आहे बघा, मी दाखवते तुम्हाला. मस्त आणि पौष्टिक आणि अगदी झटपट होणारा. चटणीसोबत खा, सांबारसोबत खा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा.